बेळंकी ते बंदिस्त पोटकालव्याच्या अर्धवट कामामुळे शेतकऱ्यांचे नुकसान। पाहूया आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला स्पेशल रिपोर्ट। म्हैसाळ कॅनॉलच्या पोटकालव्यातून वितरित होणारे पाणी मध्येच कुठेही वाया न जाता शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने शासनाने पोटकालव्यामध्ये बंदिस्त पाईप टाकण्याचे काम चालू केले आहे। परंतु काही ठिकाणी ठेकेदारांनी हाती घेतलेली कामे अर्धवट केली असून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे। बेळंकी ते कल्पवृक्ष स्टोन क्रशर शेजारी बजरंग नामदेव जतकर व अशोक नामदेव जतकर यांच्या द्राक्ष बागेजवळून जाणारा पोटकालवा बंदिस्त पाईपचे अर्धवट काम केल्याने संबंधित शेतकऱ्याचे नुकसान होत आहे। द्राक्ष बागेत पाणी साचून राहत असल्यामुळे अंतर्गत कामे करणे मुश्किल झाले आहे। त्यामुळे एके प्रकारे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे। संबंधित ठेकेदाराचा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकत नाही। त्यामुळे जलसंपदा विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालून अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे अशी संबंधित शेतकरी मागणी करत आहेत। नमस्कार, मी अभिजित जतकर। आमच्या शेतामध्ये पोट कॅनल पाईपलाईनच्यासाठी जागा दुसरीकडे होती तरीसुद्धा आम्ही आमच्या सहमतीने त्यांना इथून पाईपलाईन घालायला दिले। त्यांनी काय केले, अर्धवट काम केले। सगळं हे पूर्ण आमचं नुकसान व्हायले। बांध आम्ही काढून घेतला, पूर्ण पाणी आमच्या शेतात यायला लागले। तरी शासनानं त्वरित हे काय ठेकेदारांना विचारताना ठेकेदार म्हणतात की आमच्याकडे पैसे नाही, शासनाने पैसे दिले नाहीत। तरी आमचे पूर्ण या बागेचे नुकसान व्हायला लागले। पूर्ण पाणी बागेत चाललेलं आहे। तरी पुढे काम त्याने अर्धवट ठेवलं आहे, चर मारून हाय असे ठेवलेले आहे। इथं पुढे बघू शकता तुम्ही, चर मारून ठेवले हाय असं अर्धवट काम ठेवलेलं आहे। आणि ह्या ठेकेदाराचे प्रत्येक जागी अशी तक्रार आहे की काम सगळं अर्धवट आहे। हे त्वरित आमचे काम एवढं करून द्यावे विनंती आहे। धन्यवाद। किती दिवसापासून हे काम बंद पडले? काम महिना दीड महिना होऊन गेले बंद पडून। मग हे काम बंद झाल्यापासून तुम्ही जे संबंधित ठेकेदार आहे त्याच्याशी तुम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला का? खूप वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी कॉलच उचलला नाही। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।